जय श्रीराम मित्रांनो, मी सुनान्ना गागरे पाटील. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, शेतीला पारंपरिक शेती म्हणून न बघता व्यावसायिक शेती म्हणून जर बघितलं तर मनामध्ये वेगवेगळ्या संकल्पना येतात. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून काही किलोमीटरच्या अंतरावर असलेलं सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांदुळनेर शिवारात असलेलं माझं हे 1 एकराचं शेत आणि या 1 एकर क्षेत्रामध्ये आम्ही आज नारळाच्या झाडाचे रोपण करत आहोत. त्यासाठी आंध्र प्रदेश येथील प्रसिद्ध नर्सरी आणि या नर्सरीतून रामगंगा या व्हरायटीची बुकिंग आम्ही त्यावेळेस केलेली होती आणि आम्हाला ते रोप आज उपलब्ध झालेले आहेत आणि त्या रोपांची लागवड आम्ही या ठिकाणी करत आहोत सहकुटुंब सहपरिवार. त्याचं झालं असं की मित्रांनो, या ठिकाणी खड्डे खाणून रोप लागवडीसाठी मजुरांना विचारला असता त्याचा खर्च काही हजारात होता आणि म्हणून आम्ही ही लागवड स्वतः घरच्या घरी करण्याचं ठरवलेलं आहे. त्यासाठी आज सकाळीच आमच्या शेतामध्ये आमच्या सौभाग्यवती निशिगंधा सुनील गागरे, चिरंजीव स्वयं सुनील गागरे आणि या काळ्या आईच्या शेतात रात्रंदिवस राब करणारा माझा शेतकरी बाप आदरणीय सोपान धोंडीराम गागरे, या ठिकाणी आम्ही सर्वजण आई घरची व्यवस्था बघत आहे. प्रथमतः आमचे चुलत बंधू राहुल हुशीनाथ गागरे यांनी आम्हाला या ठिकाणी सरळ रेषेमध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने चर खणून दिलेले आहेत आणि त्या चरामध्ये फावडं आणि टिकावच्या साहाय्याने आम्ही 1 बाय 1चा खड्डा खणून त्यामध्ये नारळाच्या झाडाचे रोपण करत आहोत. प्रामुख्याने त्यामध्ये 1 टोकर शेणखत, 1 किलो प्रति झाड खडा मीठ आहे ते टाकत आहोत आणि त्यानंतर मिक्सिंग झाल्यावर BSC पावडरचा फवारा त्या ठिकाणी देत आहोत. अशा प्रकारे ही लागवड सुमारे 215 झाडांची लागवड या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. मित्रांनो, ही जी व्हरायटी आहे रामगंगा आणि रामगंगा ही व्हरायटी आणि या व्हरायटी पासून आपल्याला पाण्याचे नारळ आणि खोबऱ्याचे नारळ दोन्हीही नारळ आपल्याला भेटणार आहेत. म्हणजे शहाळ आणि खोबऱ्याचं नारळ हे दोन्हीही या एकाच व्हरायटी पासून म्हणजे 2 in 1 याचा उपयोग होणार आहे. म्हणून ही व्हरायटी आपण चॉईस केलेली आहे आणि योगायोग पहा मित्रांनो, हिंदू धर्माचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांच्या नावाने असलेली ही व्हरायटी रामगंगा आणि जणू काही ही गंगा आमच्या शेतामध्ये आता आलेली आहे. म्हणून ही रामगंगा व्हरायटी आपण या ठिकाणी लावण्याचा निर्णय घेतलेला होता. नारळाच्या झाडाचे महत्व आपल्या सर्वांना माहीतच असेल मित्रांनो. नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग हा माणसाच्या उपयोगात येत असतो. प्रामुख्याने नारळाच्या झावळ्यांपासून घोळ केले जातात आणि ते घोळ करून स्वच्छता करण्यासाठी कामी येतात. नंतर नारळाच्या कवटीच्या कडाने असलेला जो केसांसारखा भाग आहे त्यापासून कोकोपीट बनवलं जातं आणि त्या कोकोपीटचा उपयोग हा आपण जे टोमॅटो, झेंडू, वेगवेगळे भाज्या असतील, वेगवेगळे फुलांची झाडे असतील ते लावण्यासाठी या कोकोपीटचा उपयोग होत असतो. नारळाचा उपयोग आपण देवाला फोडण्यासाठी तसेच अन्न पदार्थामध्ये, मसाल्याच्या पदार्थामध्ये नारळाचा उपयोग होत असतो. नारळाच्या खोबऱ्यापासून खोबरेल तेल तयार केलं जातं. अशा वेगवेगळ्या रूपात नारळ आपल्या दररोज उपयोगात येत असतो मित्रांनो. आणि नक्कीच या ठिकाणी आपण जी लागवड केलेली आहे त्याची आपण नक्कीच काळजी घेणार आहोत. भविष्यात त्यापासून आपल्या या काळी आईच्या खुशीतून भरलेल्या या नारळापासून नक्कीच आपल्याला अपेक्षित असं उत्पन्न भेटेल ही अपेक्षा ठेवतो. मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर दरवर्षी नारळाचे 1 तरी झाड लावावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना कृषी दिनाच्या मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय श्रीराम मित्रांनो, मी सुनान्ना गागरे पाटील, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून. मित्रांनो, शेतीकडं पारंपरिक शेती न बघता व्यवसाय म्हणून बघितल्यावर
मनामध्ये वेगवेगळ्या संकल्पना येतात आणि सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे ते सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांदुळनेर या शिवारात असलेली ही माझं 1 एकर शेती आणि 1 एकर शेतीवर आम्ही रामगंगा ही व्हरायटी नारळाची बसवलेली आहे. ज्या नारळाच्या झाडापासून पाण्यासाठी म्हणजे शहाळे आणि खोबऱ्याचं नारळसुद्धा दोन्ही एकाच वेळेस मिळू शकतं अशी ही व्हरायटी यावर्षी बसवलेली आहे. त्यासाठी आंध्र प्रदेश येथील नर्सरीतून ही रोपे बोलवण्यात आलेली आहे. मी सुनाना गागरे पाटील, सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेरे येथून. धन्यवाद.